नमस्कार मित्रांनो, दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा सण इतका महत्त्वाचा का आहे? का आपण काळे कपडे घालतो आणि तिळगुळ घ्या म्हणण्यामागचं नक्की विज्ञान काय आहे ते आज आपण बघणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीचा असा अर्थ जाणून घेणार आहोत की जो कदाचित तुम्हाला आधी माहीत नसेल. मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं संक्रमण. पृथ्वी स्वतःच्या अक्षावर 23.5 डिग्री झुकलेली आहे. यामुळे सूर्याचे भासमान भ्रमण उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे होत राहतं. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. या दिवसापासून सूर्याचा उत्तर गोलार्धाकडे प्रवास सुरू होतो आणि विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर उत्तर गोलार्धात म्हणजे नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये सौर ऊर्जेची तीव्रता वाढू लागते. या दिवसापासून रात्र लहान होऊ लागते आणि दिवस मोठा होऊ लागतो. आपल्या पूर्वजांनी संक्रांतीला तिळगुळ खाण्याची परंपरा सुरू केली. हे निवळ चवीसाठी नाही तर त्यामागे एक बायोकेमिस्ट्री आहे. वातावरणातील आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी कमी होते, ज्यामुळे आपली त्वचा आणि सांधे म्हणजे जॉईंट्स कोरडे पडतात. तिळामध्ये नैसर्गिक तेल आणि झिंक असतं जे शरीराला आतून वंगण देतं म्हणजे लुब्रिकेट करतं. गुळ हा आयर्नचा उत्तम स्रोत आहे. थंडीत शरीराचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी हे मिश्रण सुपरफूड मानलं जातं. तीळ उष्ण असतात जे कफ दोष दूर करण्यामध्ये मदत करतात. आता काळा रंग आणि थर्मोडायनॅमिक्सचं याच्यामध्ये महत्त्व काय आहे ते बघणार आहोत. भारतीय संस्कृतीत कुठल्या सणासुदीला काळा रंग टाळला जातो, पण संक्रांत त्याला अपवाद आहे, कारण की याचं उत्तर फिजिक्समध्ये आहे. काळा रंग हा उष्णतेचा सर्वात मोठा शोषक आहे म्हणजे ॲब्सॉर्बर आहे. जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका सर्वाधिक असतो. सूर्यापासून मिळणारी जास्तीत जास्त ऊर्जा शोषून घेण्यासाठी आणि शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी काळे कपडे घालण्याची ही वैज्ञानिक सोय आहे. आता अध्यात्म सांगतं की उत्तरायण हा देवांचा दिवस आहे. चेतनेचा विकास यामध्ये होतो. या काळात कॉस्मिक एनर्जी पृथ्वीजवळ येते, त्यामुळे मानवी मन अधिक एकाग्र आणि शांत राहू लागतं. यामध्ये आपण एक गोष्ट शिकतो. तीळ हा अतिशय लहान असतो. तो आपल्याला शिकवतो की विश्वाचं अफाट पसाऱ्यात आपला अहंकार तिळा एवढा लहान असावा आणि सामाजिक समरसता असावी. शेतात आलेल्या नवीन धान्याची म्हणजे सुगड याची पूजा केली जाते. निसर्गाकडून जे मिळाले ते निसर्गाला अर्पण करणे ही आपली संस्कृती आहे. ऊस, बोर, गाजर, हरभरे हे सर्व ऋतुमानानुसार मिळणारे पौष्टिक घटक याच काळात आपण ग्रहण करतो. तर मित्रांनो, मकर संक्रांत म्हणजे केवळ पतंगबाजी नाही, तर ते विज्ञान आहे, आरोग्य आहे आणि नात्यांची गुंफण आहे. यंदाच्या संक्रांतीला केवळ तिळगुळ वाटू नका, तर त्यामागचा एक विचारही शेअर करा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.